रिंग रोड प्रकल्पामुळे शेती जाणार असून अनेक कुटुंब भूमिहीन होतील अशी भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली। सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांनी विविध हरकती आणि सूचना प्रशासनाकडे नोंदवल्या। कुठल्या प्रकारचे आरोप आहे या गोष्टीमध्ये आपण पूर्ण पारदर्शकताप्रमाणे काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये एक लीगल बेसिस घेऊन आपण व्यवस्थितपणे काम केलेलं आहे। रिंग रोड मध्ये आजपर्यंत 500 कोटीपेक्षा जास्त पैसे डिस्पर्समेंट झालेले, तर या गोष्टीचे आपण लक्षात घ्या आणि आपल्याकडे व्यवस्थित आणि कुठल्याही भूसंपादन प्रक्रियेमध्ये लोकांची काय म्हणजे जीवनमध्ये काय बदल होतो त्याच्यामध्ये लोकांची एक गंभीर म्हणजे प्रश्न असतो, त्यांची बद्दल आपले प्रशासन असेल आपल्या सगळ्यांची खूप संवेदनशीलता आहे। सगळे लोकांची या ठिकाणी आपण त्यांची भूमिका गांभीर्यपूर्वक आपण घेतो। नियमाच्या चौकटीत राहून जो काही मॅक्सिमम आपल्याला मदत करता येईल आपण करायला प्रयत्न करतो। या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिला होता की एक राऊंड अक्रॉस द टेबल सगळे 6 विभागाला या ठिकाणी बसून प्रत्येकांच्या प्रश्न अडचणी तक्रार सगळे समजून घ्या, ऐकून घ्या। गट वाईज आपण ते प्रश्न समजून घेतोय आणि अत्यंत पारदर्शक प्रमाणे आपण या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघा की किती चांगल्या प्रकारे रिंग रोडचे संपादन होतंय। थेट खरेदीचे मुळे पूर्ण अवॉर्ड शीट म्हणजे सार्वजनिक आहे ते आपण पब्लिश केलेलं आहे। प्रत्येकांची जस्टिफाईड अवॉर्ड त्यांच्या ड्राफ्ट रीतीमध्ये ते उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये येणारे तक्रार कशासाठी काय व्हॅल्युएशन लावण्यात आलेली आहे त्या गोष्टी सगळ्यांना सार्वजनिक माहिती आहे। यदि कुठला एव्हिडन्स त्याचे कॉन्ट्ररी असेल त्या गोष्टी आपण 100% कन्सिडर करत आहे। ज्या ठिकाणी फेअर जॉईंट मोजणीची मागणी आहे 100% आपण कन्सिडर केलेलं आहे। या सगळ्या गोष्टीची प्रक्रियामध्ये आपण 100% काम केलं आहे। त्याच्याशिवाय जो मोठा काम नाशिक जिल्ह्यात आपण केलेलं आहे ते आहे की वाटाघाटीमध्ये 25% सरसकट आपण दिलं। कुठल्या प्रकारच्या वाटाघाटी नाही, कुठले 2 प्रकारचे न्याय नाही, ही एक मोठी गोष्ट आहे। याच्यामध्ये पारदर्शकता आपण पूर्णतः ठेवलेली आहे। 8 गावामध्ये जो छोटे मोठे अलाइनमेंटचे तक्रार होते MSIDC ने कन्सिडर पण केलेलं आहे। या सगळ्या गोष्टी आपण बिलकुल पब्लिक कन्सल्टेशन हजारो मीटिंग्स अलग अलग लेवल्सवर घेऊन लोकांना विश्वासात घेऊन हे पूर्ण काम करण्यात आलं आणि मुख्यमंत्री महोदयांचे जो काही निर्देश आहे त्या निर्देशाच्या कठोरपणे पालन करण्याचा परिपूर्ण प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे। यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं कायदेशीर प्रक्रियेनुसार विचारात घेतलं जाईल असं आश्वासन दिलं। मात्र बाधित शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं चित्र सुनावणीत पाहायला मिळालं। प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक।